सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने थकीत घरपट्टी धारकांवर कठोर पावले उचलत त्यांच्या मालमत्तांवर थेट सीलची कारवाई सुरू केली आहे. आयुक्त तथा प्रशासक माननीय शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार, तसेच अतिरिक्त आयुक्त निलेश देशमुख व उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या वसुली पथकाने गणपतीपेठ येथील निवेदिता विवेक कुलकर्णी यांच्या 3 दुकानगाळ्यांवर 18 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी सील करण्याची कारवाई केली. महानगरपालिकेने 5 लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या तब्बल 20,000 मालमत्ताधारकांना वसुलीची नोटीस बजावली आहे. या मोहिमेतील कारवाई महापालिकेचे घरपट्टी विभागाचे कर अधीक्षक वाहिद मुल्ला, कार्यकारी अधिकारी गणी सय्यद, वॉरंट ऑफिसर शिवाजी शिंदे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली. नागरिकांनी थकबाकी वेळेत भरावी, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आवाहन केले आहे.